तर मित्रांनो, हॉस्टेलवर आज आपण बनणार होतो गीर भात. आता का ते तुम्हाला सांगतो बघा. तर विषय असा होता की माझ्या दोन्ही दाढा काढलेल्या बघा, त्याच्यामुळे मला जेवायचं नव्हतं. त्याच्यामुळे म्हणलं आता भात करूया, तो पण गीर करूया. हो, मग आपल्या मित्रांनी येताना घरातनं राईस आणलेला बघा जरासा, मग त्यातलाच काढून घेऊया म्हणलं. मग आता सगळं मस्तपैकी धुवून घेऊया म्हणलं. कसं आहे, घरात असलंही कसं मम्मी बी मी आपली करून देते मस्तपैकी डाळ भात आणि खायचं मस्तपैकी आणि झोपायचं. खरं हॉस्टेलला तांदूळ निवडण्यापासून भांडी घासण्यापर्यंत सगळं आपल्यालाच करावं लागते बघा. त्याच्यामुळे हॉस्टेलला काही खरं नसतंय. मग आमच्या मम्मीने मला ही तेवढी एक टेक्निक शिकलेली बघा. हे असा हात टाकायचं आणि चेक करायचं केवढं पाणी. प्रत्येक घरात वेगवेगळी टेक्निक असेल सोडा. कसं आहे, इंडक्शन काय आपल्या हॉस्टेलवर अलाउड नाही हो. त्याच्यामुळे सगळं कॅटेलवर करावं लागते बघा, या बारक्या कॅटेलवर. मग आपल्या मित्रांनी त्याच्या वरनं आणि जिरं टाकलं बघा. अरे मी म्हणलं फोडणी द्या, नाही म्हणते, खा तू, टेन्शन घेऊ नकोस म्हणते. कारण भाताचा वास तेवढा भारी मारालता. काय कसं आहे, घरातला असलं की नाही सगळ्या हॉस्टेलवर वास घुमालता आपल्या भाताचा. आमचा डाव काहीतरी गंडीला वाटते. भाताची आम्ही खीर केली पूर्ण. मग ही डाळ तेवढी 20 रुपयाची आपण पार्सल आणलेली बघा मस्तपैकी. मग त्यात आणि मीठ टाकून घेऊया म्हणलं. हो, इकडे मीठच कमी टाकतात सगळ्यात. मग सगळं आपलं मांडून घेतलं, डाळ भात एक प्लेट आणली म्हणलं मस्तपैकी खाऊया आता. कसा एक घास चिवचा एक घास माऊचा करून खायला लागते मला, काय विषय नाही. तर भावांनो, याच्यासाठी एवढंच. आपला व्लॉग आवडला 100% लाईक आणि सबस्क्राईब करायला लागते. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये.